नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आज तर जीवाच्या फॅन्सनी म्हणजे तो जो काही व्लॉग्स करत असतो तर तिथे त्याचा फॅन क्लब मोठा तयार झालेला असतो आणि त्याच्या फॅन्सनी नंदिनीसाठी भरपूर सारे असे बुकेज वगैरे पाठवलेले आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, रम्याने तर इकडे काव्याला गुरुजींना फोन लावून चक्क काही घाबरवलेलं आहे आणि काव्या अक्षरशः घाबरली सुद्धा. ती काव्याला सांगते की आता पार्थचं लग्न माझ्यासोबतच होणार आहे आणि हे गुरुजींचं भाकीत आहे. आणि ती गुरुजींना असं फोन लावून वगैरे त्यांना त्यांच्याकडून वधवून घेते आणि ती आता काव्यानं ऐकल्यानंतर ती खरोखरची घाबरलेली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर ती हे सगळं काही जीवाला सांगते आणि तेव्हा ती जीवाबरोबर बोलत असताना तिने फोन तो स्पीकर वरती टाकलेला असतो आणि तेव्हा जीवा सुद्धा आता काव्याची समजूत घालतो की तू रम्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि जे ना ज्याचं असतं ते त्यालाच मिळतं. हे बघ पार्थ दादा, तुझ्या नशिबात होता तो तुला मिळाला आणि नंदिनी माझ्या नशिबात होती ती मला मिळाली. आणि तो असं सर्व काही तिला समजावून सांगत असतो तर तेव्हा पार्थ सुद्धा तिथं येतो आणि ते सगळं काही ऐकतो, स्वतःच्या कानाने ऐकतो आणि आता त्याचा थोडा का होईना मित्रांनो गैरसमज इथे दूर झालेला आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. मित्रांनो, आता इथे पार्थ एकटाच विचार करत बसलेला असतो तर तेव्हा मानिनी तिथं येते आणि त्याला विचारते, काय रे एकटाच विचार करत बसलाय? तर तेव्हा पार्थ एक टोमणा मारतो, म्हणतो काय आहे ना, आजकाल माझ्या आई वडिलांना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. काय आहे ना, सध्या काव्या जास्त जवळची आहे, मग माझं मलाच बघावं लागेल. तर मानिनी त्याला म्हणते, अगं बाई, म्हणजे मी काव्याशी बोलते म्हणून तू आता माझ्याशी बोलणार नाहीयेस का? तर पार्थ आता मानिनीला म्हणतो, आई, जर तुला असं वाटत असेल ना की मी तुझ्याशी बोलावं तर मग तू काव्याला निघून जायला सांग. आणि म्हणतो तुझा ऐकतील त्या. तर मानिनी म्हणते, अरे वा रे वा, मी का सांगू? मी नाही सांगणार असं काही सुद्धा. अरे ती तुला इथे मनवण्यासाठी आलेली आहे. आणि पार्थ, तुला खरंच सांगू का, 16 तारखेला आपल्या घरामध्ये जे काही झालं ना त्यानंतर ना मी खरंच आशा सोडून दिलेली होती. पण आता काव्या स्वतःहून आपल्याकडे आलेली आहे आणि ती घरात आल्यानंतर ना घरामध्ये असा उत्साह संचारलाय बघ. अरे पार्थ, आईवरती रुसू नकोस ना रे, असं म्हणून ती स्वतःचे कानच पकडते मित्रांनो. तर पार्थ तिला म्हणतो, अगं आई, तू कान नको धरूस ग. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे मी खूप मिस करते राजा, तुझं माझ्याशी बोलणं, तुझं हसणं, जीवाचं या घरामध्ये मस्ती करणं, सगळं काही मिस करते. आणि तुला नाही आठवण येत का जीवाची? असं तिने विचारल्यानंतर आता पार्थ तिथून उठतो आणि बाजूला जातो आणि म्हणतो, येते ना, पण त्या आठवणी यायला लागल्यानंतर ना नको त्या आठवणी अगोदरच हजेरी लावून टाकतात. पण तरीही मी जीवाला खूप मिस करतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे परवा तर आता तू त्याला खूप मिस करणार आहेस. तर पार्थ विचारतो, काय आहे परवा? तर मानिनी म्हणते, मी का सांगू, तूच आठव ना. तर पार्थ म्हणतो, अगं आई सांग ना, असं काय करतेस? तर तेव्हा मानिनी म्हणते, आता सध्या तूच म्हणालास ना की मी आता फक्त काव्याचाच विचार करतोय, मग आता तूच विचार कर. असं ती म्हणत असताना आता पार्थ थोडासा हसतो. तर मानिनी म्हणते, अरे मकर संक्रांत आहे परवा, आठवतंय का? आपल्याकडे तुम्ही देशमुख बॉईज काय धमाल करायचा, तू जीवा युग. तर पार्थ म्हणतो, हो आठवते ना आई, सगळं काही आठवते. तू आणि जीवा तिळाचे लाडू वळायचा, तोपर्यंत बाबा आणि मी पतंग खेळायचो. युग माझी फिरकी धरायचा आणि मग असं तो बोलत असताना मानिनी पुढे म्हणते, आणि मग बाबा हारायला आले की मग ते पतंग जीवाच्या हातामध्ये देऊन टाकायचे आणि मग तुम्हा दोघांना आपापसात भिडवायचे. तर पार्थ म्हणतो, मग आमचा खेळ किती वेळ चालायचा, तोही माझा पतंग कापायचा नाही आणि मी सुद्धा त्याचा पतंग कापायचो नाही. पण परिस्थितीने आता आमच्या बहिणींचे पतंग असे उडलेत की प्रेमाचा मांजा विश्वासाच्या फिरकीमधून सुटून गेलेला आहे आई. फिरकी खाली पडलेली आहे आणि आमचे पतंग असेच हवेमध्ये उडत सुटलेत. आता ते कापलेही जाणार नाहीयेत आणि धावत जाऊन धरता सुद्धा येणार नाहीयेत. असं तो बोलत असताना आता थोडंसं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तर मानिनी सुद्धा आता त्याला सावरू लागते. तर मानिनी म्हणते, आता त्याला पुढं हवा शांत झाली ना की मग पतंग आपोआप खाली येतो पार्थ, विश्वास ठेव, सगळी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे, सगळं काही थारावर येईल बघ. तोवर ना तुझ्यामधला गोडवा सोडू देऊ नकोस राजा, प्लीज प्लीज. असं म्हणून ती त्याची सगळी काही समजूत काढते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा पार्थ आता परत विचारात जातो आणि एकदमच तो म्हणतो, मिस यू जीवा. तर आता इकडे मोहितेंच्या घरी नंदिनी जीवाला खेचतच खाली घेऊन येत असते आणि म्हणते, या तुम्ही आधी खाली या बरं, या आधी खाली. तर तेव्हा शारदा थांबवत असते तिला, म्हणते, अगं ऐक ना नंदिनी, काय करतेस? तर जीवा हसत असतो. तर तेव्हा शारदा आता येते आणि तिला म्हणते, अगं नंदिनी, कसं वागतेस तू त्यांच्यासोबत? तर तेव्हा जीवा म्हणतो, अहो असू द्या तो सासूबाई,
तर नंदिनी म्हणते, "अगं आई तुझं काय चाललेलं आहे हे? माझी आई असून सुद्धा तू यांच्या टीममध्ये सामील झाली आहेस." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं तुला अजून जीवातल्या प्रेमाची ताकद अजून कळलेलीच नाहीये. आत्ता तर फक्त तुझ्या आईलाच माझ्या टीममध्ये सामील करून घेतलेलं आहे. उद्या तुझ्या बापाला." असं म्हणून तो थोडंसं थांबतो आणि म्हणतो, "आय मीन मी तुझ्या बाबांना सुद्धा माझ्या टीममध्ये सामील करून घेणार आहे. कळलं का तुला?" काय आहे ना, ते जेव्हा असं भडकलेले असतात ना, तर तेव्हा मी जास्त चार्जड होतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "होय ना, तुम्ही एवढे चार्जड असताना मग लॅपटॉप स्वतःच्या हातावरती का चार्ज करत नाही तुम्ही?" आणि अजून जास्त चिडते आणि म्हणते, "आई तू कनेक्शन काढून टाक आणि देऊन टाक लॅपटॉप त्यांच्या हातामध्ये." तर तेव्हा शारदा म्हणते, "अगं आत आलेत ना ते आता, मग चार्ज होऊ देत ना त्यांचा लॅपटॉप." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अहो आई ठीक आहे, ठीक आहे. थोडाफार का होईना तो चार्ज झाला असेलच ना, तेवढं चालेल मला." असं म्हणून तो लॅपटॉप आपल्या हातामध्ये घेतो आणि परत म्हणतो, "आणि हे बघा गरज जर लागली तर चार्ज व्हायला आय मीन चार्ज करायला परत येईनच की." तर नंदिनी म्हणते, "नाही तुम्ही आधी बाहेर व्हा, बाहेर व्हा." असं म्हणून ती ढकलूनच त्याला बाहेर काढत असते. तर इतक्यातच आता गुड्डू तिथे पुष्पगुच्छ घेऊन येतो आणि तेव्हा ती फुलं बघितल्यानंतर शारदा म्हणते, "अय्या किती छान फुलं आहेत." तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्या फुलांच्याकडे बघून खुश झालेली असते. म्हणजे तिला ती फुलं पाहिजे असतात. तर शारदा विचारते, "एवढी सगळी फुलं आपल्या बागेमधली आहेत का?" तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "नाही, नाही. ही आपल्या बागेच्या मधली नाही आहेत. हे तर आपल्या जिवा भैय्यांच्या वरती लोकांचा बरसणारा प्रेम आहे." तर तेव्हा जिवा म्हणतो, "अरे काय सांगतो?" तर तेव्हा गुड्डू पुढे म्हणतो, "अरे नंदिनी भाऊजी, हे बघा हे डिलिव्हरी बॉय फूल घेऊन आलेला आहे आणि एक तर मला गेटवरच भेटला." तर तेव्हा जिवा विचारतो, "डिलिव्हरी बॉय?" तर गुड्डू म्हणतो, "नाही, नाही. हे बुके भेटला. हे भाऊजीसाठी भेजा आहे." आणि त्यानंतर त्या डिलिव्हरी बॉयला म्हणतो, "अरे दे, दे. देऊन टाक." तर नंदिनी आता ती फुलं आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्यावरती काहीतरी नोट लिहिलेली असते. तर शारदा म्हणते विचारते तिला नंदिनी, "अगं नंदिनी काय लिहिलंय त्याच्यावरती सांग ना." तर नंदिनी आता रागारागाने ते वाचू लागते. म्हणते, "जीवाची नंदिनी सोड तुझा राग. जीवांचं आहे खूप प्रेम. त्याच्याशी थोडं तरी नीट वाग." तर तेव्हा ते ऐकल्यानंतर जेव्हा हां, हां करून दंगा करू लागतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं जीवाची फॅन अनघा. तर तेव्हा जीवा खूपच खुश होतो आणि म्हणतो, "क्या बात है! क्या बात है!" असं म्हणून तो गुड्डूला टाळीच देतो आणि तेव्हा गुड्डू पण एकदम एक्साईट होतो आणि शिट्टीच वाजवतो. तर नंदिनी त्याच्याकडे रागारागाने बघत असते. तर आता शारदा नंदिनीला पुढे म्हणते, "अगं हे ते राहू देत. आता याच्यावरती काय लिहिलंय ते वाच." तर नंदिनी आता रागारागात ते बुके सुद्धा आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, "याच्यावरती काय लिहिलंय?" आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं गेट वेल सून नंदिनी आणि ती खूप रागाला येते ते वाचल्यानंतर आणि म्हणते, "अरे मी काय आजारी वाटते का काय यांना?" तर तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, "मॅडम अजून 3-4 बुकेज आहेत ना, ते बाहेर आहेत. मी बाहेरही लावून आलेलो आहे गेटवरती. तसं सांगितलं होतं लोकांनी मला पाठवायच्या आधी आणि त्याच्यावरती लिहिलंय #जीवांदिनी आणि #नंदिनी यांना." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर जेव्हा तर खूप मोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, "अरे काय बोलतो, काय बोलतो, काय बोलतो? म्हणजे माझे फॅन्स माझ्या नावाने बुकेच पाठवतायत. म्हणजे मी जे एफर्ट्स घेतोय ते लोकांच्यापर्यंत पोहोचतायत. ते सिरियसली घेतायत. माझा तर विश्वासच बसत नाहीये याच्यावरती. गुड्ड्या अरे विश्वास बसत नाहीये माझ्यावर." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "बरोबर आहे जेव्हा भैय्या बरोबर आहे. एक दिवस नंदिनी भाऊजी पण तुम्हाला सिरियसली घेणार." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे वर घेतलं तिने मला थोडंसं सिरियसली." असं ते दोघं बोलत असताना आता नंदिनी खूप चिडते आणि म्हणते, "ते बुके वगैरे सगळे जेव्हाच्या हातामध्ये आपटते आणि म्हणजे तुम्ही बाहेर व्हा, आधी बाहेर व्हा. चला बाहेर व्हा." असं म्हणून त्याला ढकलून बाहेरच काढते आणि तेव्हा जीवाने बुके तो आपल्या हातामध्ये ती सगळी काही फुलं आपल्या हातामध्ये धरलेली असतात आणि ती फुलं आतमध्येच राहतात आणि नंदिनी दरवाजा बंद करते आणि इकडे बाहेर जीवाच्या हातामध्ये नुसत्या काट्याच राहतात आणि आता ती फुलं बघितल्यानंतर नंदिनीला थोडंसं वाईट वाटू लागतं आणि इकडे बाहेर जेव्हा त्या गुलाबांच्या काड्या वगैरे घेऊन तसाच उभा असतो आणि त्यानंतर नंदिनी आता त्या फुलांना हात वगैरे लावू लागते आणि ती थोडीशी उदास झालेली असते. तर तेव्हा शारदा म्हणते, "अख्खं जग जीवाच्या प्रयत्नांची कदर करते नंदिनी. तू पण जरा कदर कर त्याच्या मेहनतीची. बघ ती फुलं सुद्धा आत राहिलेली आहेत आणि ती फुलं सुद्धा तुला तेच सांगतायत." असं ती सर्व काही बोलून तिथून निघून जाते आणि नंदिनी आता त्या गोष्टींचा विचार करू लागते. तर इकडे स्वयंपाकघरामध्ये चक्क काव्या स्वयंपाक करत असते आणि तिने तो बोका तिथेच ठेवलेला असतो आणि त्या बोक्याकडे बघून ती म्हणते, "काय रे बोक्या असं काय बघतोयस माझ्याकडे?" "अरे हो, हो मी बासुंदी करतीये." आणि आता ही असं त्या बोक्यासोबत बोलत असताना तर रम्या तिथं येऊ लागते. तर तेव्हा काव्या त्या बोक्याला म्हणते, "अरे ही तुझ्यासाठी नाहीये, ही माझ्या बोक्यासाठी आहे आणि तुला हवी आहे? ठीक आहे, ठीक आहे. राहिली ना तर थोडीशी देईन तुला." तर आता रम्या ते सगळं काही ऐकते आणि काव्याला म्हणते, "अरे वाह! मन रमवण्यासाठी चांगलंच खेळणं आणलंयस की तू." आणि त्याला ती हात लावत असते तर काव्या तिला फटकारते म्हणजे हात नाही लावायचा. तर तेव्हा रम्या म्हणते, "तसाही खरा पार्थ तुला आयुष्यात मिळणार नाहीच आहे आणि त्यामुळे आपलं बरं ठीक आहे तू काय बोलवतेस याला? मिस्टर बोका, बोकड्या जे काय असेल ते त्याला पार्थ समजून चालवून घ्यायचं." तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "ए बिघडलेली सिनेमन कॉफी काही हवाय का तुम्हाला?" "नाही
नाही हवं असेल तर घ्या आणि निघा. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "तुझा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना रम्या, तो हवा होता मला. कुठून येतो गं एवढा ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये?" तर तेव्हा आता काव्या एकदमच जाते आणि रम्याचा चेहराच पकडते आणि इकडे-तिकडे करू लागते आणि थोडीशी हसते आणि तिला विचारते, "मला एक गोष्ट सांग, प्रामाणिकपणाने सांग, संध्याकाळ झाली की जरा कमी दिसतं का गं तुला?" "अगं, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये. हा ना काव्याचा कॉन्फिडन्स आहे आणि कसा आहे ना रम्या, जगामध्ये सगळ्या गोष्टी उसन्या मिळतात गं, पण कॉन्फिडन्स नाही मिळत." तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं, ही रम्या ना काही उसनं घेतच नाही. एकतर ती कमावते, नाहीतर ना हिसकावते." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या तिच्याकडे रागारागानेच बघू लागते आणि म्हणते, "मग आता काय हिसकावणार आहात?" तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं, तसंही मला काही हिसकावण्याची गरजच नाहीये. माझं नशीब ना स्वतःहूनच माझ्या पारड्यात माझं नशीब टाकणार आहे." तर तेव्हा काव्या म्हणते, "अगं देवा, अरे देवा, तुझं प्रेम?" तर रम्या म्हणते, "अगं हो, माझं प्रेम आणि माझं प्रेम कोण आहे ते या घरामध्ये कोणालाही विचार तू." तर तेव्हा काव्या म्हणते, "अच्छा असं आहे का? मग माझा नवरा कोण आहे ना हे तू अख्ख्या जगाला विचार. लग्न झालंय आमचं रम्या." तर तेव्हा रम्या एकदमच तिला म्हणते, "पार्थच्या आयुष्यात 2 लग्न आहेत काव्या." आणि तिने असं म्हटल्यानंतर काव्याला थोडासा धक्का बसतो आणि ती धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागते आणि त्यानंतर एकदमच मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते, "अगं रम्या, वाटेल ते बडबडतेस का गं तू?" आणि म्हणते, बघ एवढं चांगलं भविष्य सांगता येत असेल ना तुला, तर अगं आपला बंगला मोठा आहे आणि मग तू काय कर माहितीये का, बंगल्याच्या बाहेर एक पोपट घेऊन बैस आणि असंही ना तुझ्याकडे कन्व्हिक्शन पॉवर जबरदस्त आहे. असं मूर्ख बनवू शकशील तू लोकांना." असं म्हणून ती हसत-हसत बाजूला जाते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "मी भविष्य सांगेन का नाही मला माहिती नाही, पण आता तुला ना माझं भविष्य मात्र ऐकवते." तर काव्या अजून हसतच असते आणि तिला म्हणते, "अगं बास कर ना रम्या, एकाच दिवशी अजून किती कॉमेडी करणार आहेस तू?" तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "अगं नाही, तरी सुद्धा ना तू माझं भविष्य ऐकच. तेही अशा व्यक्तीच्या तोंडातून ज्यांचं भविष्य ना कधीच खोटं ठरत नाही." तर तेव्हा काव्या तिला विचारते, "कोण?" तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं सांगते, थांब तुला कळेलच लगेच." असं म्हणून ती चक्क गुरुजींनाच फोन लावते आणि म्हणते, "नमस्कार गुरुजी, मी रम्या बोलते. आपण बोलू शकतो का? मला ना तुम्हाला थोडंसं विचारायचं होतं." तर तेव्हा तिकडून गुरुजी म्हणतात, "विचार." तर तेव्हा रम्या म्हणते, "मागं तुम्ही एकदा मला म्हणाला होतात, की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे. त्याच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल, सगळ्यांच्या हातामध्ये अक्षता असतील आणि सनई चौघड्यांचा आवाज सगळीकडे घुमेल. तुम्ही म्हणाला होता तसं, बरोबर ना?" तर तेव्हा चक्क गुरुजी सुद्धा तिकडून म्हणतात, "हो, मी सांगतो तसंच होतं आणि मी जे काही भाकीत केलेलं आहे, तसंच तुझ्या आणि पार्थच्या बाबतीत घडणार आहे रम्या." तर तेव्हा आता काव्या बोलायचा प्रयत्न करत असते, इतक्यातच रम्या आता गुरुजींना म्हणते, "धन्यवाद गुरुजी." असं म्हणून ती फोन कट करून टाकते आणि तेव्हा आता काव्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती थोडीशी आता घाबरू लागते आणि इतक्यातच आता जोराचा वारा सुद्धा सुटतो. कारण काव्याला माहिती असतं मित्रांनो, की गुरुजींचे शब्द ते 100% खरे होतात आणि तेव्हा रम्या आता तिच्याकडे बघतच राहते आणि थोडीशी बाजूला बघते, तर तिथे दूध उतू जात असतं आणि काव्य तर इकडे धक्क्यातच असते. तर मित्रांनो आता परत त्यांनी इकडे मोहित्यांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. नंदिनी ती फुलं वगैरे जी काही असते, ती आपल्यासोबत घेऊन आलेली असते बेडरूममध्ये आणि तिला तो आता परत क्षण आठवत असतो, ज्यावेळेस तिने असा दरवाजा बंद केलेला असतो आणि ती फुलं आतमध्ये राहिलेली असतात आणि तेव्हा आता तिला एकदमच जीवाचा आवाज ऐकू येऊ लागतो. जीवा म्हणत असतो, "गुलाब तुझ्या हातामध्ये खूप गोड दिसतंय नंदिनी." आणि त्याचा आवाज ऐकू आल्यानंतर नंदिनी इकडे आजूबाजूला बघू लागते आणि त्याला शोधू लागते आणि म्हणते, "जीवांचा आवाज? आणि मला जीवांचा आवाज कुठून आला?" तर जीवा पुढे म्हणू लागतो, "तुझा माझ्यावरचा राग हळूहळू मावळतोय आणि हे तुझ्याही लक्षात येतंय आणि आता ही रुसूबाईची भूमिका सोड आणि मस्तपैकी असा चकाचक बाईच्या कॅरेक्टरमध्ये ये." तर नंदिनी आता परत म्हणू लागते, "अरे पण हा आवाज येतोय कुठून?" आणि म्हणते, "तू वेडी आहेस का नंदिनी? अगं या गुलाबापासून कसा आवाज येईल? म्हणजे मला त्यांचा भास होतोय का?" असं ती बोलत असते आणि ती गुलाब आता कानाला लावून बघते आणि परत परत थोडीशी निराश होते आणि आता परत त्या गुलाबांच्याकडे बघून छान अशी हसत असते आणि तिला सुद्धा आता ते गुलाब हवेसे झालेले असतात आणि ती थोडी थोडी का होईना मित्रांनो आता बदलत असते. तर आता इकडे अखेर ते दूध ओतू जातं आणि रम्या म्हणते, "अरे बाप रे, गुरुजींनी सांगितलेल्या भविष्याला परफेक्ट संकेत मिळालेला आहे, म्हणजे दूध ओतू जाणे." आणि काव्याला म्हणते, "अगं टायमिंग तर बघ काव्या." तर तेव्हा काव्या आता थोडीशी बाजूला बघते आणि तिथं खरोखरच दूध ओतू गेलेलं असतं. तर रम्या आता तिला म्हणते, "बाय द वे, दूध ओतू जाणं हा अशुभ संकेत असतो हे माहिती आहे ना तुला? त्यामुळे तू हे जे काही सगळे प्रयत्न करतेस ना, ते सगळे काही फेल होणार आहेत अगं." तर काव्य आता अखेर घाबरू लागते आणि म्हणते, "नाही, नाही, मी असं अजिबात होऊ देणार नाही. रम्या, अगं असं होणारच नाहीये." तर रम्या तिला म्हणते, "म्हणजे अगं गुरुजींनी सगळं जे काही सांगितलं, ते सगळं काही खोटं आहे असं म्हणायचंय तुला? हे बघ मी तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते
सांगते 14 डिसेंबर 2024 दिवशी गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यवाणीनुसारच मग आम्हाला हार्ट अटॅक आलेला होता. आणि तेव्हा आता मानिनीचे शब्द काव्याला आठवू लागतात. मानिनी सांगत असते की गेल्या वर्षी ना या दोघांची लाठीकाठी सुरू होती, त्यावेळेस यांना माइल्ड अटॅक आलेला होता. आणि आता ते आठवल्यानंतर काव्या अजून थोडीशी घाबरू लागते मित्रांनो. तर रम्या पुढे म्हणते आणि हो, जीवाला आगीपासून धोका आहे हे सुद्धा मामीला गुरुजींनीच सांगितलेलं होतं. आणि तेव्हा आता काव्याला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस जीवाने ते जळतं लाकूड घेतलेलं असतं आणि ते आपल्या टॅटू वरती लावलेलं असतं. तर रम्या आता पुढे म्हणते आणि फार्म हाऊस वरती जीवासोबत काय काय झालं हे मी तुला सांगायला नको नाही का. शिवाय पार्थच्या जीवावरती बेतणार आहे हे सुद्धा ना गुरुजींनी तुला कॉलेजमध्ये येऊन सांगितलं होतं ना. आणि पुढे काय झालं ते आठवतंय ना तुला. आणि तेव्हा आता काव्याला परत गुरुजींचे शब्द आठवू लागतात. त्यावेळेस ते कॉलेजमध्ये आलेले असतात. ते म्हणत असतात आधी तू चक्रव्यूहात अडकलीस, मग मानिनीला दिलेल्या वचनात प्रवास खडतर आहे. तर काव्या म्हणालेली असते माझ्याच नशिबाचे भोग आहेत ना ते, भोगेन मी. तर तेव्हा गुरुजी म्हणालेले असतात फक्त तुलाच नाही तर पार्थला सुद्धा भोगावं लागणार आहे ते. आणि त्यानंतर आता पार्थ त्या लायब्ररीमध्ये अडकलेला असतो आणि त्याच्यावरती ते सगळं काही रॅक वगैरे पडलेलं असतं. आणि आता हे आठवल्यानंतर काव्याला आता खूप त्रास होऊ लागतो. तर तेव्हा रम्या आता पुढे म्हणते बाकी 16 डिसेंबर बद्दल काही न बोललेलंच बरं आहे नाही का. पण इतके सगळे पुरावे असताना सुद्धा गुरुजींनी सांगितलेल्या भविष्यानुसार माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे हे खोटं आहे असं वाटतंय तुला. तर तेव्हा आता काव्या चक्क रडूच लागते. तर रम्या म्हणते अरे बापरे, बघू बघू काय झालं बघू. म्हणजे चला फायनली हे सगळं काही तुला पटलंय, ग्रेट ग्रेट. पण ऐक हा काव्या, तू आत्तापासूनच तुझ्या मनाची समजूत काढायला सुरुवात कर. नाही म्हणजे गुरुजींनी आपल्या डेस्टिनी मध्ये काय आहे ते आपल्याला आधीच सांगितलंय नाही का. मग उगीच पुढे जाऊन ते सगळं काही पुसायचं हा मूर्खपणा कशासाठी करायचा, नकोच करायला. म्हणजे पार्थ माझा झालेला आहे ऑलरेडी असं समज. आणि बघ ना अगं, वर्षाच्या सुरुवातीला जो पार्थ तुझ्या प्रेमात बुडालेला होता तो 2025 संपताना अगं तुझा तिरस्कार करायला लागलाय ग. हे तर सगळ्यात मोठं साईन आहे की पार्थ ना रम्याची वाट धरणार. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या एकदम मुळापासून हलते आणि धक्क्याने तिच्याकडे बघू लागते. आणि तिचा आता कॉन्फिडन्स वगैरे जो काही असतो तो पूर्ण धुळीला मिळालेला असतो. आणि आता काव्या म्हणू लागते नाही नाही मी असं नाही होऊ देणार, अजिबात नाही होऊ देणार. आणि तुझं आणि पार्थचं लग्न नाही होऊ शकत. तर तेव्हा रम्या म्हणते अगं काव्या मी काहीच नाही करत, अगं हे ना सगळं काही युनिव्हर्स करणार आहे मी नाही. असं म्हणून ती हसत असते आणि म्हणते रम्याच्या हातावर पार्थच्या नावाची मेहंदी लागणार आणि लागणारच. पण तू काव्या आज जशी नटलीस ना तशी छान माझ्या आणि पार्थच्या लग्नात सुद्धा नट हा, छान नट, छान दिसशील, मस्त नट. असं सांगून ती आता तिथून निघून जाते. आणि काव्याला तर खूप त्रास होत असतो आणि ती म्हणते नाही नाही गुरुजी म्हणतायत ते खरं होणार नाही, त्यांचं भविष्य खरं ठरायला नको. असं ती सर्व काही बोलत असते घाबरून मित्रांनो. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता जेव्हा अजून एक व्लॉग टाकतो आणि नंदिनी तो व्लॉग बघत असते आणि जीवाला आता बाहेर खूप थंडी वाजत असते. आणि तो त्या व्लॉग मध्ये म्हणत असतो नमस्कार मित्रांनो, आज ना माझी बाहेर अक्षरशः कुल्फी होणार आहे. माझ्याकडे ना शेकोटी आहे ना घमेला, पण काय करणार मित्रांनो, नशिबाचे भोग आहेत, भोगावे तर लागणारच. असं तो सगळं काही व्हिडिओ मध्ये बोलत असतो. आणि तेव्हा नंदिनी तो व्हिडिओ बघते आणि त्याच्यासाठी असे मोठे मोठे 2 ब्लँकेट काढते. तर इकडे आता काव्या खोलीमध्ये रडत असते आणि ती म्हणत असते गुरुजींच्या तोंडून असे काही शब्द ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे रे. असं ती सर्व काही जीवासोबत फोनवरती बोलत असते. आणि तेव्हा चक्क पार्थ तिथे येतो आणि ते सगळं काही तो बघू लागतो. तर इकडून जीवा सांगत असतो अगं काव्या, रम्या जे काही बोलते ना ते तू अजिबात मनावरती घेऊ नकोस. अगं जे ज्याचं असतं ना ते त्यालाच मिळतं. माझ्या नशिबात नंदिनी आणि तुझ्या नशिबात दादा होता, होता नाही तो आहे. आणि असं तो बोलत असतो आणि इकडे काव्याने तो फोन स्पीकर वरती टाकलेला असतो आणि पार्थ आता ते सर्व काही ऐकतो. आणि पार्थची आता खात्री पटते की हे दोघं सुद्धा आता एकमेकांच्या मध्ये अजिबात अडकलेले नाही आहेत, हे वेगळे झालेले आहेत. आणि आता ते सगळं काही ऐकत असताना पार्थला त्याच्या मनाची खात्री पटते मित्रांनो. तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.